बातमी अर्थातच राजकीय वर्तुळातली आहे। सोलापूर महापालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचं आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसलेला आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील प्रथमेश कोठे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केलेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांच्याकडून। वसीम, का अपडेट? लागवी निश्चितच पाहायला गेलं तर महापालिका निवडणुकीचं जे आहे ते आरक्षण सोडत काल सोलापुरात संपन्न झाला आणि यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला जो मोठा जो धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यासह अन्य 3 ते 4 नगरसेवकांनी जे आहे ते भाजपामध्ये प्रवेश जो आहे तो केलेला आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे व तसेच सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत जो आहे तो मुंबई येथील प्रदेश कार्यालयात जो आहे तो प्रथमेश कोठे यांनी जो आहे तो प्रवेश केलेला आहे। यामध्ये प्रथमेश कोठे जे आहेत ते माजी नगरसेवक आहेत, त्याचबरोबर विनायक कोंडाल म्हणून आहेत माजी नगरसेवक, ते देखील आहेत। त्याचबरोबर माजी नगरसेविका कुमुद अकराम हे देखील आहेत। अशा माजी नगरसेवकांचा जो आहे तो समावेश आहे। त्याचबरोबर अन्य कार्यकर्त्यांनी देखील जो आहे तो भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। लागवीजी, अगदी धन्यवाद वसीम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। सोलापूरमध्ये शरद पवार यांना धक्का, प्रथमेश कोठेंचा भाजपात प्रवेश आहे। मुंबई प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा पण म्हणूया पार पडलेला आहे। ऐन निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी करता हा मोठा फटका मानला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।